ज्योतिष रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। गरमीचे दिवस चालू झाले आहेत म्हटल्यावर ज्यूस, आईस्क्रीम, उसाचा रस हे मुलांच्या आवडीचेच झाले। आपण आज खरबूजचा ज्यूस बनवणार आहोत, तर त्यासाठी लागणारे साहित्य पाहू। साखर, मध, कट केलेले ड्रायफ्रूट्स, कट केलेले खरबूज आणि दूध। खरबूजचे बारीक बारीक काप करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊ। असे मी खरबूजचे बारीक बारीक काप करून घेतल्याने ते मिक्सरच्या भांड्यामध्ये इजी बारीक होऊन जाते। मोठाले काप टाकले तर एखादा काप तसाच मोठा राहून जातो, त्यामुळे असे बारीक बारीक काप करून घालायचे। खरबूज बरोबरच साखरही घालून घ्यायची, खरबूज सोबत तीही बारीक होऊन जाते। अगोदर खरबूज आणि साखर बारीक करून घ्यायचे आणि मग त्यानंतर त्यामध्ये दूध घालून परत एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचे। टरबूज, खरबूज, आंबा, उसाचा रस यामुळे उन्हाळ्यामध्ये हे खाल्ल्याने आपल्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता भरून निघते। त्यामुळे उन्हाळ्यामध्ये मुलांना टरबूज, खरबूज खायला द्यायचे, नाहीतर असा त्याचे ज्यूस बनवून द्यायचा। आपला ज्यूस तयार झाला आहे, तो एका ग्लासमध्ये ओतून घेऊ आणि त्यावरती मध घालून त्यावरती ड्रायफ्रूट्स घालायचे। आपला ज्यूस तयार आहे, किती छान दिसत आहे पहा। आणि असे तयार करून मुलांना दिल्याने त्यांना खूप आवडते। आपण हा ज्यूस मुलांना सर्व करायला देऊ शकतो। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।